जाणे भक्तीचा जिव्हाळा तोची दैवाचा पुतळा तोची दैवाचा पुतळा तोची दैवाचा भक्तीचा जिव्हाळा तोची दैवाचा पुतळा तोची दैवाचा पुतळा तोची दैवाचा पुतळा जाणे भक्तीचा जिव्हाळा तोची दैवाचा पुतळा
कशी दे प्रेम काय कला तुझे सत्यने तुझे नाम गाऊ तेने सुखी राहो सर्व काळ जयांचे केल्या स्मरण होय सकळ विद्येंचे अधिकरण हे जीवांनो श्रीचरण श्री गुरूंचे ते नमस्कारोने आता जाणे भक्तीचा जिव्हाळा जाणे भक्तीचा जिव्हाळा तोची दैवाचा पुतळा अनेक नये माझे मना होका पंडित शहाणा नामरूपी जडले चित्त नामरूपी जडले चित्त त्याचा दास मी अंकित अनेक नये माझे मना होका पंडित शहाणा तुका म्हणे नवविध भक्ती जाणे तुझी सिद्ध अनेक नये माझे मना होका पंडित शहाणा विठाला ज्याची दारी केला वास त्याशी नसावे उदास तीन श्रे सात तया माझे दंडवत काखे झोळे पुढे स्वान नित्य जान्हवीचे स्नान सज्जनो अखंड हरिनाम सप्ताहामध्ये श्री पहिल्या दिवसाची कीर्तन रूपी सेवा मंडळानं माझ्या वाट्यावर आणि एक असते महाराज सेवके करावे सांगितले का तेथे मी तू पण आणि दुसरी गोष्ट असे नोहे एकल्याचा खेळ कीर्तन म्हटल्याच्या नंतर एकट्याचा खेळ नाही मृदंगाचार्य पाहिजेतच गायनाचार्य पाहिजेत विनेकरी पाहिजे टाळकरी ऐकणारे कीर्तनकार नसला तरी चालेल ना गादी आणि सर्व संतांमध्ये श्रेष्ठ गादी जर कोणती असेल तर नारदाची गादी कारण जीव जन्माला आल्याच्या नंतर कशासाठी जन्माला आलो इथं काय करायचंय आपल्याला कुठं जायचंय आणि आपण कशासाठी आलो हा विचार करण्यासाठी जीवात्मा इथं मृत्यू लोकामध्ये आला कोहम कथमिदं जातम को वै करताश विदते उपादानम किमस्त्यह विचारा स्वयमे दृश्य हा पहिला पाय पण बैठक बसण्यासाठी हा विचार करण्यासाठी जागा अशी योग्य पाहिजे की त्या जागेवर गेल्याच्या नंतर मन माणसाचं रमणीय झालं पाहिजे पा बारीक जर आपण विचार केला आपलं सेक्टर 20 आणि त्यातल्या त्यात हे जे दिव्य भव्य असं दैदिप्यमान मंदिर आपल्या पुढे दिसते पहिले जर आपण परिस्थिती बघितली सज्जनो सांगा सिंपल होत पण आता जर आपण बघितलं तर आल्या आल्या मन प्रसन्न होते आणि मन प्रसन्न झालं की सगळ्या वृत्त्या माणसाच्या जागृत होतात वृत्त्या जागृत होतात सुख झाले हो खरंच तुमच्या सर्वांचं भाग्य आहे की मंडळानं रातचा दिवस दिवसची रात्र केली वर्ष 2 वर्ष झटले आणि हे त्यांच्या कष्टाला जे फळ आलं सज्जनो फार मोठं फळ आहे हिरण्यकश्यपूच्या कुळामध्ये जसं भक्त प्रल्हाद जन्माला आले आणि भक्त प्रल्हादानं भगवंताला प्रगट केलं अधर्माचा नाश केला आणि धर्माचा विजय केला नाही का ही आज परिस्थिती तशी आहे बरं हे एकट्याच्या कोणाच्याच होत नाही दशके लकडी त्याच्यामध्ये आमचे हरिभक्त परायण शिंदे बाबा खूप कष्ट करतात आणि मला अभ्यास पाहिजे कुठं किती बोलायचं किती कुठं कसं बोलायचं कुठून कसं काढायचं हे सुद्धा ज्ञान पाहिजे महाराज तर सर्वच मंडळ तसं आपलं दक्ष आहे रात्रंदिवस दक्ष आहेत आणि तरण्या मुलं तर आता काही सांगायचं कामच नाही त्यांचं तर कालपासून पाय जागेवर नाही किती आनंद सोहळा असतो आणि ज्या गावात ज्या
मौल्यामध्ये तरुण वर्ग हा जास्तीत जास्त संख्येने भाग घेतो, तिथं आनंद हे प्रसारित होतोच. बघा हरिपाठामध्ये काय नाचले महाराज, हे कोणाचे काम नाही. भाग्यवंत पाहिजेत आणि तरुणा पाहिजे, तोच नाचू शकतो. टाळे वाजव जायचे ना, पोखरा म्हणतात. काय म्हणतात महाराज, ते घासल्याशिवाय नाही, घासल्याशिवाय. कारण आवाज कमवणं, त्याला चाल लावणं आणि आलाप टाकणं हे साधी गोष्ट नाही. साधी आपल्याला टाळी वाजवता येत नाही. विडाला विडाला लग्नाच्या अगोदर आनंद असतो का लग्न झाल्यावर आनंद असतो? यांना नाही तेवढं कळणार. लग्न व्हायच्या अगोदर आनंद असतो का लग्न झाल्यावर आनंद असतो? नाही कळत. नवरदेव याच्या अगोदर आनंद असतो का आल्यावर असतो? नाही कळत. होईल ना. हा जो सोहळा आहे ना, लग्नाची ती ठरली, टाइम ठरलाय, वराड आलाय, सगळं पद्धतशीर झालंय, पण नवरदेव आलेला नाही. तोपर्यंत सगळे वराड नवरदेवाची वाट बघतात. कोणाची? कसा असल, कसा असल, कसा असल, नाही का? आणि ज्यावेळेस नवरदेव येतो पाहिल्या जातो तो समाधान वाटते, नाही? तसं आता हे 2 दिवस आता सोहळा चाललाय ना महाराज, मंदिर सजवलंय, हा वातावरण चांगलं एकदम देवी झालंय, चैतन्याची शोभा, हे चैतन्य प्रकट झालंय. पण ज्यावेळेस दत्तप्रभूची मूर्ती येईल आणि मूर्ती प्रस्थापित होईल त्यावेळेचा आनंद मात्र द्विगुणी राहील, द्विगुणी राहील. बऱ्याच दिवसाची वाट आपण पाहतो, बऱ्याच दिवसाची. आणि ज्यावेळेस भगवंत आसनावर बसतात ना, तर सगळ्याची मनोकामना जे तुम्ही चिंता ते परिपूर्ण करणारे असतात. जो विषय चालला त्या विषयावर प्रमाण देणं हे चाणक्य असतं. देव बैसले सिंहासनी आणि आल्या याच का पुरे. आता याच्यातून आपण एक लक्षात ठेवा, देव सिंहासनी बैसले आणि याच का आल्या पुरे धनी. आपण सगळे कोण याचक हो. प्रत्येक जण कोण काय भगवंताकडे मागल, कोण काय भगवंताला नवस बोलल, कोण काय करल हे सांगता येत नाही. पण ही आपली जर
इच्छा पूर्ण करून घ्यायची असेल, मला सांगा, पाऊस पडल्याच्या नंतर पेरतात का अगोदर? पडल्याच्या नंतर. पाऊस पडला, वापसा झाला आणि पेरणी केली. बरं, पेरणी केल्यावर रान चांगलं दिसते का उगवल्यावर? वा वा वा, उगवल्यावर. पण उगवून आल्याच्या नंतर दिसतं का कंस लागल्यावर? कंस. पण कंस आल्याच्या नंतर का ते खळं केल्यावर रास भरताना? खळं केल्यावर रास भरताना आनंद. हे तसंच गणित आहे. जिथं जेवढी ज्याने आता देणगी दिली, ते पेरणी केली. काय केली? आता आपापलं बघा बरं. आणि तुम्हाला माहित नसेल तर घरीच गेल्यावर विचारा कोणाला? आपल्या मालकाला. काय म्हणायचं? डिपॉझिट किती टाकलंय? कशा? मंदिराच्या देणगीला डिपॉझिट किती टाकलंय? तुम्हाला जर ते कमी वाटलं तर तुम्ही वाढवा. तसं आपला महिला मंडळ तज्ञ शिंदे बाबांनी सांगितलं कळसाचं काम महिला मंडळाने केलंय म्हणून. बघा, प्रवचनकाराने सांगितलं 350 महिला एकत्रित होणं हे तोंडाची गोष्ट नाही महाराज. 50 लाडू एका ठिकाणी राहू शकतात, पण 2 तुम्हाला कळलं राहा, 2 पापड्या एका ठिकाणी राहू शकत, 2 बांगड्या एका हातात राहू शकत. पण आपलं शकलीचं भाग्य 350 महिला एकत्र येऊन काम करतात आणि कळसाचं काम होऊन पैसे उरले जातात आणि मग त्यांना साड्या. महाराज, पाय लक्ष्मीचे. बस, मी बघतो जवळजवळ 25-30 वर्षांनी मी इथे येतो. पहिले आपले घर कसे होते, पहिली कसं होती अवस्था आपली आणि आज कशी झाली, याचं एकच कारण, काकड्यापासून जागरापर्यंत तुम्ही लावून धरता. काकड्याला येता, सकाळी उठता, भगवंताच्या दारामध्ये ओवाळता, भगवंताला इच्छा प्रकट करता आणि भगवंत सुद्धा पाहतात. कारण भगवंत साध्या स्वरूपामध्ये नाही. हे जे चैतन्य दिसतं ना, चैतन्य भगवंताचे अवतार आहे, भगवंताची अवस्था आहे. हा जो गाभा आहे ना, गाभा, आपण गाभा म्हणतो मंदिराचा. जसं माऊली ज्ञानोबाच्या गाभाऱ्यामध्ये गेल्याच्या नंतर मस्तक जर ठेवलं तर समाधान होते, टेन्शन जाते आणि आपल्याला नवं चैतन्य प्राप्त होते. तसं आपल्या सप्तऋषीला या मंदिराच्यानंच असं चैतन्य आले. जो तो येतो त्या अगोदर बघतो, वा काय मंदिर केलंय, काय मंदिर केलंय. कारण घराची कळा, आता अंगण जर एवढं स्वच्छ आहे, आत गाभारा कसा असेल, आणि गाभारा जर असा आनंदीत असेल तर त्या भगवंताची मूर्ती कशी असेल. म्हणजे वऱ्हाड जर एवढं आलं तर नवरदेव श्रीमंत का? 2 दिवसांनी येणार आहेत, सिंहासनावर बसणार आहेत. देव बैसले आल्या याच गाव, याच ठाकलोसे द्वारी उभा याच कविकारी, मज भेक काय देवा. खरं सांगा, मागायचं असेल तर फक्त प्रेम मागा. काय मागा? प्रेम. आणि ते प्रेम देवा, असं प्रेम आम्हाला दे की आमच्या जीवनामध्ये सुख होईल, आमच्या जीवनामध्ये शांती होईल, आमच्या जीवनामध्ये आनंद होईल. असं प्रेम दे. कारण देव प्रेमच देतो. काय देतो? देवाजवळ प्रेम आहे. प्रेम प्रीतीचे बांधले ते न सुटे काही केले. प्रेम सुख, प्रेम सुख दे. आणि प्रेमाविना नाही समाधान, प्रेमाविना नाही समाधान, प्रेमाविना नाही समाधान, प्रेमाविना नाही समाधान. प्रेम सुख दे, प्रेम सुख दे, प्रेम सुख दे, प्रेम सुख दे.
भगवंताने सुख दिलेले आहे. पण हे सुख वेगळं आणि प्रेम सुख वेगळं. सर्वसामान्य मनुष्याचं सुखात आणतो ना महाराज, हे सामान्य सुख आहे. पण भक्तीच्या प्रेमात जे आनंद घेतात ते विशेष स्वरूपाचं सुख असते. ज्ञानोबारा, तुकोबारा, निळोबारा, चोखोबारा प्रेमाच्या सुखामध्ये नाचत होते. प्रेमे छंदे नाचे डोले, हरपला देहभाव. बहिरंग क्रिया सोडा, तर अंतरंगामध्ये या. कारण आंतरीचं प्रेम हे टिकून असतं आणि बहिरंग मिळालेलं प्रेम हे टिकून नसतं, हे काही काळ असतं. पहा, आंतरीचं सुख कायम स्वरूपाचं असतं आणि बहिरंग सुख हे वेड करणारं असतं. तुम्ही आणि बहिरंग सुखामध्ये सुखी हो, बहिरंग सुखामध्ये. आणि बहिरंग सुखामध्ये आपण जर रमलो तर समजायचं फसलो. काय भुलला शिवनाली कीर्तन करणं जरा सोपं आहे का अवघड आहे? अवघड आहे. कसलं प्रमाण टाकतील आणि कुठं टाकतील? अच्छा, मग आपल्याला पाठ पाहिजेत ना. ऊस डोंगा परी रस नाही, ऊस डोंगा आहे पण रस डोंगा नाही. मग ऊस ऊस पाहून घेतो का रस पाहून घेतो आपण? काय आपण घेताना ऊस पाहून घेतो का रस पाहून घेतो? ऊस पाहून घेतो. रस पाहून घेत. बरं, ऊस चांगला आहे, ऊस घेतला पण त्यात रसच नाही, निरस आहे. आता आनंद आहे का? मग वरच्या प्रेमाला ऊसाला भुललो आणि फसलो. असे बरेच ऊस आहेत, असे बरेच ऊस आहेत दिसताना चांगले दिसतात पण पुढे मात्र नाचतात. काय मग अभ्यास होय? ऊस डोंगा परी रस नाही डोंगा. काय भुलला अशी? आता मला सांगा, आपण कापड घेताना प्लेन घेतो का जरा त्याच्यावर नखरा असलेला टिकल्या असलेला असं घेतो? कसं घेतो? हा, प्लेन नाही का आवडत माणसाला? जरा थोड्या कळ्या असल्या, थोडे फुलं असले, थोडं असले बरं वाटतं ना कापड, काय नाही? हा, इथं सुद्धा फसवा बसली. कापड घेणं चांगलं आणि पाहून घेणं चांगलं, पण त्याच्यामध्ये सुद्धा आहे. कारण विश्वपट. हा, काय म्हणतात माऊली ज्ञानोबा? अरे हे लक्षात ठेव, विश्वपट आहे आणि ब्रह्म. आणि ज्यावेळेस तुम्हाला ब्रह्म कळते, ज्यावेळेस तुम्ही पटातला दोरा शोधता, ज्यावेळेस त्या दोऱ्याचं सूत शोधता आणि ज्यावेळेस त्या दोऱ्याची उत्पत्ती पाहता, तेव्हा तुम्ही मूळ स्वरूपाला सुखाला येता. मुक्ताबाई हे सांगते, ज्ञानोबा तोटी उघडा ज्ञानेश्वरा,
ईश्वरा. त्यात ज्ञान टाकलेलं आहे. आपल्या जवळ आहे. ज्ञान आहे आपल्या जवळ आहे. ईश्वर आहे आपल्या जवळ आहे. ईश्वरच सर्व होता ना. पण भ्रांतीची ताटी आपल्याला लागलेली आहे. आणि या भ्रांतीच्या ताटीमध्ये आपण भ्रमिष्ट झालो. महाराज भ्रमिष्ट झालो. हा भ्रम दूर करणाराच आपल्याला गुरु भेटत नाही. एवढे ज्ञानोबारा महाविष्णूचा ते सुद्धा भ्रांतीची टाची लावून आत बसले होते आणि आतल्या आत पश्चाताप करू लागले. आपण त्या अवस्थेत हो. कसं होतं, कसं झालं, काय होईल, प्रत्येकाचं भविष्य ठरलेलं आहे. प्रत्येकाचं क्रियामान ठरलेलं आहे. प्रत्येकाचं प्रारब्ध वेगळं आहे. अविष्यम भावी भावाना प्रतिकारो भवत्यति तदा दुःखेन लिपेन नल राम युधिष्ठिर. नळ राजा युधिष्ठिर, दशरथ, काय अवस्था झाली. चक्रवर्ती होता दशरथ चक्रवर्ती. राम भगवंताचा अंश पोटी जन्माला आला, पण प्रारब्धामध्ये, क्रियेमध्ये, कर्मामध्ये तो घोटाळा झाला. तो भोगावा. बारीक लक्षपूर्वक ऐका. विश्वपट आहे आणि त्या पटामध्ये ब्रह्म हा दोरा आहे. ज्ञानोबा, पटाला भरू नका, त्या दोऱ्याचा विचार करा. दोरा सारखा दोरा घरच्या मारतोय, सारखा. सो हम सो देहरूपी हा पट आहे. आणि या देहरूपी पटामध्ये हा जो दोरा आहे ना, सोहम 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 सोहम, हा दोरा धरा. योगी, जपी, तपी, संन्यासी हे कोणता अभ्यास करतात? गवळणी लक्ष लावून अंतरी. पहा, बहिरंग आपण जेवढं पाहिलं फसवे. एक दिवस आपण फसणार हो का? देवी लचकल्या दृष्टी मग देखणे जे जे किरीटी नाम अर्जुना. एकदा त्या ब्रह्मस्वरूपासून दृष्टी लचकली, खालावली, त्या रूपात जाता येत नाही. त्या रूपाकडे जाणं शक्य नाही. म्हणतात पुत्र एका दिवसात काशी करून येते. कोण? पण त्याला सोयरे नाही. कोणाला? गाव आलं की त्याचे सोयरे. बरं ते अडवतात. कोण? कोणाचे? पुत्र कळलं का? कळलं असेल तर बरं की. आपल्याला सुद्धा ही वारी करायचे. आपण सुद्धा निघालो. कुठून आलो, काय करायलो, कुठं जायचंय हे भ्रांती झाली. पडला विसर. या स्वप्नामध्ये आपण जे रंगायला लागलो ना, आपल्याला विसर पडून गेलाय. जन्माला आलो तर बाप होता का? म्हणजे आपल्याला माहित होता का? बाप होता का सांगता नाही. बाप माहित होता का हा प्रश्न आहे. आपण जन्माला आलो तर आपल्याला बाप माहित नव्हता, आई माहित नव्हती, बायको तर नव्हतीच. मुलं असतील परिचित आहे ना? नाही, हा व्याप नंतरचा आहे. तो हा झाला फाटा. इथं सावध राहा. उगाच म्हणत नाही तू उस डोंगा परी रसन आहे. काय भुलल अशी वरल्या. हे वरल्या रंगाला आपण भुललेलो. हा वरला रंग बाजूला करा. ताटी उघडा. ज्ञानेश्वरा ताटी उघडा. मुक्ताबाईने 4 शब्द सांगितले, 12 अभंग सांगितले महाराज. आणि 12 अभंगामध्ये ज्ञानोबाराची ताटी भ्रांतीची बाजूला केली. कळालं
कारण ते भाग्यवान होते. आपण किती ऐकतो पण आपल्याला काही कळत नाही. आपण किती म्हणतो पण तिथपर्यंत आपण जात नाही. हे आपला कमीपणा आहे. निश्चयाचे बळ तुका म्हणे त्याची भोळ. निश्चय पाहिजे. कोणत्या काय पाहिजे? निश्चय पाहिजे. जेव्हा निश्चय केला तेव्हा फळप्राप्ती प्राप्त होते. आपला निश्चय होत नाही, करता येत नाही, करणं शक्य नाही. आणि जर केला नाही तर आपलं काम होत विढाला विढाला विढाला. बाकीचं सगळं सोडून द्या, पण एक लक्षात ठेवा, सगळ्या देहामध्ये इंद्रियामध्ये चित्त नावाची एक वस्तू आहे. चित्त. चित्त शोधा. या चित्ताचा शोध करा. या चित्ताचं ज्ञान करून घ्या. आणि या चित्ता रंगा. या चित्ताला रंगवा. आणि या ईश्वराची जी खोळ आहे ती बाजूला सारा. आणि ईश्वर स्वरूप जी स्थिती आहे ह्या चित्ताला त्या स्थितीपासून नेऊन मिसळवा. तो का म्हणे हा तो सोये परब्रह्म. पण मूर्ख नेणे वर्म संत जन. लक्षात ठेवा. तुकोबाराज सांगतात सृष्टीचा निर्माण करणारा जो ईश्वर आहे हे चित्त जर त्या ईश्वरापास केलं आणि त्या ईश्वराला जर त्या चित्तानं साठवलं आणि हे चित्त जर त्या ईश्वराच्या नामाला रूपाला जर ओढलं तर मी त्याचा दास होतो. दास. अभंगाचं तिसरं चरण नामरूपी. नामरूपी महाराज आवाज जर चांगला असला ना काय गाणाराला वाजवणाराला वक्त्याला सगळ्याला आनंद वाटतो. पण तो चिरकला आणि खरे थाप टाकली की गोडवा बाहेर निघतो. आणि हाच तर मृदंगा शहराचा एक मोठा गुण असतो. त्याला ब्रह्मरस म्हटलेले. तर कोणाच्या हातात निघत नाही. आपण हात थाप टाकून बघा स्वरच निघत नाही. आणि कोणत्या स्वरात स्वर निघतो हे काय आपल्याला कळत ते सुद्धा लावता आला पाहिजे. लावणी शेवू
वा वा, आता तुम्हाला बरंच कळायला. असे चाल टाकले की टाळे वाजवणे बरं वाटतं. पण आपल्याला ऊस चरखा घातल्याशिवाय रस नाही. ऊस चरखा घातल्याशिवाय रस नाही. आणि ऊसाचा रस पिल्याशिवाय गोड लागत नाही. शेऊ ब्रह्मरस शेऊ, पण यानं फायदा काय होते महाराज? सगळी पिढा वाढते. सगळी ब्रह्मरस घे तेने पिढा. पण एक आहे, पथ्य सांभाळल्याशिवाय रोग बरा होत नाही. सांगता शेषाचे डोळे दुखले. शेषाचे पुष्कळ वैद्य आले, औषध दिलं, पण डोळे दुखायचे काय राहिले. तज्ञ आला आणि त्या तज्ञानं पाहिले डोळे का राहत नाही. औषध आणलं, प्यायला दिलं, तरी डोळे राहिले नाही. नंतर याच्यामध्ये सूक्ष्मता कळाली. आणि सूक्ष्मता कळावर सूक्ष्मता कळा माणसाला. त्या वैद्याने विचार केला हे का राहत नाही. त्याने थोडा अक्कल लढवली, औषध तयार केलं. शेषाला सांगितलं, शेष तुम्ही डोळे झाका. आणि डोळे झाकल्याच्या नंतर औषध आणलं, शेषाला प्यायला दिलं. औषध पिलं. पहिले तेच होतं, आताही तेच आहे. पण पहिल्या औषधानं गुण आला नाही आणि आता औषध दिलं तर मग रोग बरा, रोग राहिला. आता आपण भजन करतो, कीर्तन करतो, दर्शन करतो, वारीला जातो, सगळं काही करतो, तरी आपला रोग बरा होत का होत नाही हे अजून कळालं नाही. त्या तज्ञाने पाहिलं, त्या पंडितानं पाहिलं, शहाण्या माणसानं पाहिलं की अरे हे औषध पुढे नंतर शेषाचं विष त्या औषधामध्ये जातं नजरेनं. आणि त्या औषधात विष गेलं की ते औषधातलं विष रोग बरा होऊ दे. म्हणून त्या शेषाला डोळे लावायचं भाग पडलं. आणि शेषाने डोळे लावले, औषध आणलं आणि पिलं. पिल्याच्या नंतर रोग बरा झाला. आता भवर रोग आईसे आणि काय शुल्लक आहे. पण पथ्य कळायला पाहिजे. पथ्य नाम विठोबाचे आणि वाचे न सेवी. महाराज म्हणतात पंडित असू द्या, हा पांडित्याने हुशार होतो. शहाणा असू द्या, हा अनुभवाने शहाणा होतो. अनुभव गोळा करत 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 सगळा गोळा करतो. आता मला सांगा, ज्या वयस्कर महिला येतात, ज्या 17च्या पुढे गेल्या, यांना प्रपंचाचा अनुभव आहे का नाही? आहे. लहानाचे मोठे केले का नाही? केले. लग्न लावले का नाही? लावले. त्यांना मुलं झाले का नाही? झाले. बरं, लग्न केले, मुलं झाले, आता तुम्ही सुखी झाले का नाही? झाल्या? त्यांना विचारा ना, त्यांचे तोंड बघा ना. त्या अनुभव मारा. जवळ जवळ तुझे घडे तव तव संसार भय जोडे. एकाचं दुसरं हे तिसरं करतंय, एकाचं दुसरं तिसऱ्यानं केलं. विचार सागरातला विषय. बिंब आणि प्रतिबिंब. बिंबाचंच प्रतिबिंब असतं, पण प्रतिबिंबाला पाहून बिंब सुधरत नसतं. समजा गंध वाकडा लागला, आरशामध्ये पाहिला, मग आपल्याला बिंबामध्ये दिसला का प्रतिबिंबात दिसला? गंध कशाला लावला? गंध लावला प्रतिबिंब बिंबाला, आणि दिसला कुठं? आरशातल्या प्रतिबिंबाला. मग जिथं दिसलं तिथं पुसून गंध सरळ करावा. दिसला कुठं? आरशात. कुंकू लावलं, वाकडं झालं, दिसलं कुठं? अगोदर दिसलं नाही, पण आरशात पाहिलं आणि कुंकू दिसलं. आरशात पाहिल्यावर कुंकू दिसलं. मग जिथं दिसलं तिथं गोल केल्यावर बरं होते का नाही? जिथं दिसलं तिथं आपण कोरून असं गोल केलं, आता बरोबर झालं का नाही? नाही. काय बोलला अशी महाराज, हा बिंब प्रतिबिंब वाद कळला पाहिजे. बिंब प्रतिबिंब वाद कळला पाहिजे. बिंब आणि प्रतिबिंब. प्रतिबिंब पाहून बिंब कधी सुधरत नाही, पण बिंब जर सुधरलं तर प्रतिबिंब सुधरल्याशिवाय राहत. आता तुमचा
एवढा प्रपंच तुम्ही केला. आता कसं असते महाराज, वय शरीराला वय दिलं रे. हे शरीर काही दिवस राहणार आहे आणि या शरीरानं जीवानं जोडलेलं धन हे जीव जेवढं जोडलं तेवढं घेऊन जाणार आहे. नाही इथंच राहणार आहे. हा हे माईक आहे आणि एरती माईक दुखाची नाही आधी अंती अवसानी, नाही आधी अंती अवसानी, नाही आधी एरती माईक आणि दुःखाची. रावण शहाणा होता का मूर्ख होता का पंडित होता? रावण विचारायला पंडित होता. रावण पंडित होता आणि रावणानं जी सीता नेली ती सीता माईक होती का अमाईक होती? पेटी मास्तर माईक होती. खरी सीता रामानं आग्नीच्या स्वाधीन केली होती आणि माईक सीता त्या पर्णकुटीमध्ये ठेवली होती. रामाला हे सगळं भविष्य माहीत होतं. राम गेला, लक्ष्मण गेला, रावण आला, पंडित होता, सीता घेऊन गेला. आता खरी सीता नेली का खोटी? वा कशी नेली? खोटी. मग रावण एवढा पंडित होता, ज्ञानी होता, हुशार होता, खोटी सीता न्यावं का? पाहिजे नाही. पण नेली. मग नेली तर काय झालं? वाटोळं झालं का राहिलं? सोन्याची लंका होती. किती सैन्य होतं महाराज? 5 लक्ष घरे पाषाणाची तेथे, 7 लक्ष घरे तेथे विटबंदी, कोटी घरे तेथे काशानी तांब्याची, शुद्ध कांचनाची 7 कोटी. याला पंडित म्हणावं, याला शहाणा म्हणावं. पण या पंडिताला, या रावणाला, या शहाण्याला प्रभूचं नाम कळालं नाही, प्रभूची ताकद कळाली नाही, प्रभूचा अंश कळाला नाही आणि प्रभूच्या रामामध्ये हा नटला नाही. शबरी भिल्ली नव्हती. नातंग ऋषीच्या आश्रमामध्ये अख्खं जीवन तिनं काढलं. आशीर्वाद फक्त गुरुचा घेतला आणि गुरुने एकच सांगितलं, असं असते, गुरु जे काही आशीर्वाद देतील ते फलद्रूप झाल्याशिवाय राहत नाही. लक्षात ठेवा. गुरुची सेवा जर घडली तर त्या सेवेचा फळ मोबदला आपल्याला मिळाल्याशिवाय राहत नाही. पण गुरुची सेवा जर घडली नाही, परी नाही घडली, निष्फळ ठरतोय. नातंग ऋषीने सांगितलं, शबरी
राम तुझ्यापासून येतील, राम तुला भेटतील, रामाची तू सेवा करशील, पण एवढ्यावर तू भूलू नको, राम सुद्धा माईक आहे, राम सुद्धा माईक आहे, लक्ष्मण सुद्धा माईक आहे, सीता सुद्धा माईक आहे. शबरी, त्या रामाला तत्वज्ञान विचार, त्या रामाला ब्रह्मज्ञान विचार, त्या रामाला आत्मज्ञान विचार, आणि त्या आत्मज्ञानामध्ये तू विलीन होय, त्याच्याशिवाय देह सोडू नको. गुरुचा आशीर्वाद घेतला, वाट बघत बसली. आश्रमात या कधी अशा स्वरामध्ये अशाच अवस्थेमध्ये भिलीन रात्रंदिवस डुलत होती. महाराज, आपलं भाग्य की ईश्वर आपल्या कानी पडायले, काय आनंद असो. आणि एक दिवस असा आला, पाहता 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 फुलं टाकते, फुलाचे रस्त्यावर फुलं टाकते, तेवढ्या छाया पडली आणि वर पाहिलं तर राम लक्ष्मण दोघेही दिसले. डोळ्याला अश्रू आले आणि घरी नेऊन पाटावर बसवलं. भूक लागली म्हणून बोरं दिले, पाया डोळ्याच्या आसवानं प्रभू रामचंद्राचे पाय पुसले. भक्ती पाहिल्यानंतर आनंद वाटला. राम प्रसन्न झाले आणि रामाच्या मुखातून उद्गार निघाले, शबरी, तुला काय पाहिजे, कशासाठी आहे तू, काय हवंय. शबरी सारखे रामाच्या रूपाला आणि नामाला पाहू लागले. नाम रूपी जडले, शबरीचं चित्त त्या नामाला आणि रूपाला जडलं. गोबारा सांगतात, त्याचा दास मी अंकित. बस कळस अंतिम भक्ती. याच्या पुढे किती तरी क्रिया केली, डोल दाखवला, महाराज म्हणतात माझ्या मनाला पचणारच नाही. आणि हे
वा 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 बस अनिक नाही माझे म्हणा अनिक नाही आणि हो का पंडित किती पंडित असू द्या किती व्याख्यान असू द्या किती मोठ्यानं बोलू द्या पण नामाला रूपाला जर चिटकलेलं नसेल तर महाराज म्हणतात माझ्या तो मनात येणार नाही. शबरी प्रभू रामचंद्र याच्या अगोदर काय आनंदित होती जसं आता आपलं शक्कलवीर भजने कार्य करते हे सगळे मंडळ हे सगळं आतुर झाले रात्रंदिवस कामाला लागलेत महाराज का दत्तप्रभूची मूर्ती येणार येऊन आले आता उद्या आणणार आपण त्यांच्याकडे जाणार प्रेमाने वादत गाजत येणार किती आनंद वाटला होता. शबरीला सुद्धा प्रभू येणार खात्री होती आणि त्या खात्रीनं श्री गुरुच्या शब्दानं शबरी सुद्धा आनंदित होती. काय तिचे होते मनाचे बोल जग मेरे राम जी का काबा उद्या सुद्धा आपली दत्तमूर्ती येणार आहे ना शबरीची भावना राखा शबरीची दत्तप्रभू येणार असं नसतं होणार पूजा होणार सप्ताह होणार काला होणार पण काला झाल्याच्या नंतर परत त्याच्याकडे जायचं नाही मग तो उपयोगच नाही. उलट शक्कलीसवाल्यानं एक जरा शक्कल चढवा. जसा भगवान बाबाचा सप्ताह नारळी सप्ताह असतो नारळ दिलं की त्या गावानं सप्ताह करायचा आहे पुढच्या वर्षी दुसऱ्या गावाला तिसऱ्या वर्षी तिसऱ्या गावाला हा नारळी सप्ताह चालतो आणि त्याच्यामध्ये खूप आनंद असतो. तसं या आपल्या शक्कलीसवाल्याने एक शक्कल लढवा. कशी एक लोटा घ्यायचा पाण्याचा आणि ज्याच्या घरी पहिला दिलाय त्याने त्या दिवशी पूजा करायची आणि दुसऱ्या दिवशी आपल्या शेजाऱ्याच्या घरी लोटा द्यायचा सांगायचं तुझा नंबर आहे पूजा कर. वाट्यावर येणार नाही वाट्यावर. आणि जशी तुम्ही पूजा करणार जशी जशी तुम्ही सेवा करणार तसा दत्तप्रभू प्रसन्न होणार आणि तुमचे कौला असतील पत्र असतील ते बाजूला फेकून 4 मजल्याची श्रीमंत व्हायचा असेल तर हे राबवा. तसं रोमन साहेब पारवे साहेब कामणे साहेब दौंडकर साहेब या जुन्या माणसाने रोपटा लावलेले आहे. येवलेचे रोप पण तुम्ही पाणी घालून त्याला फळं आणले त्याचा वेलू गेला
आता खरा मोगरा मोगरा फुलला. मोगरा शिंदे बाबा तुम्ही लक्ष ठेवा. प्रत्येक घरी ती रोटी फिरली पाहिजे. प्रत्येकाचा एक दिवस अभिषेक झाला पाहिजे आणि प्रत्येकाने येऊन भगवंताची सेवा केली पाहिजे. रामखुश झाले. शबरीला सांगितलं, शबरी काय इच्छा आहे तुझी? शबरीने सांगितलं, प्रभू तुमच्या गुरुची समाधी जाज्वल्य आहे, तेज आहे, वलय आहे. हे सगळे श्री गुरुचे शब्द होते. प्रभू रामचंद्राकडून ब्रह्मज्ञान संपादन कर, आत्मज्ञान संपादन कर. हा नाशवंत दे टाकून दे आणि दिव्य स्वरूपामध्ये माझ्या येऊन ज्योतीला ज्योत तुझी मिसळव. आपल्याला सुद्धा हेच करायचंय, इथपर्यंत जायचंय. नाही तर महाराज म्हणतात अनेक नाही माझे आणि मग हो का पंडित नामरूपी दडले चित्त आणि मग त्याचा दास मी अंकित. लक्षात ठेवा, याला दास्यत्व म्हटलंय. दास्यत्व भक्ती हे फक्त हनुमंताने केली आणि म्हणून हनुमंताला दुसरं काहीच आवडलं नाही. म्हणून केले हनुमंते केले. हनुमंताला रामायणात विसरून चालत नाही महाराज. एकांतवासामध्ये जाऊन हनुमंताला रामाचं चिंतन करायचा. अंतकरण रामाला दिलेलं होतं. राम 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 हा ध्वनी चाललेला होता. म्हणून एक लक्षात ठेवा, अभंगाचं पहिलं चरण जे असते ना, हे बीज असतं, बीज, आणि त्याच्यावर या फांद्या आलेल्या असतात. पण अभंगाच्या पहिल्या चरणात काय सांगतात महाराज? अजाने भक्तीचा फळा
भक्तीचा जिव्हाळा आणि तोची दैवाचा पुतळा कोणाला म्हटलंय? ज्याला भक्तीचा जिव्हाळा आहे तोची दैवाचा पुतळा. बस अनेक नाही माझे म्हणा. आणि हो का पंडित शहाणा हा फक्त जिव्हाळा हनुमंतरायाला होता. आणि हनुमंतरायाने हा जिव्हाळा कायमचा टिकवला, कायमचा. केवढे प्रसंग रामार्यो तो प्रसंग निभावण्याचं काम हनुमंतरायाने केलं. शक्ती, भक्ती आणि युक्ती तिन्ही वापरल्या. कुठं भक्तीचा उपयोग, कुठं शक्तीचा उपयोग आणि कुठं भक्ती, शक्ती, युक्ती हे तिन्ही लावले आणि ते रामाच्या ताईत बनले. याला पुतळा म्हटलेला आहे. अशीच भक्ती करा. त्याच्यासाठी टाळी वाजवा, भगवंताचं भजन करा. विठोबा कुमार कुठेही जरी कीर्तन माझं असलं ना शिंदे बाबा तर मला आपल्या शक्कलवीटची आठवण येते. का आठवण येते? काही काही ठिकाणी हार होतात, 10 होतात, 5 होतात, कुठे एकच भेटतो. पण बिजचं कीर्तन असलं की असं 2दा काढावं लागतात, एवढं वजन होते. आणि आता पहिलाच दिवस टाकला माझ्या वाट्यावर, तरी सुद्धा ज्याचं प्रेम असते ना हे प्रेम तेव्हाच दिसते. प्रेम प्रीतीचे यांना सदैव आशीर्वाद भेटतो. त्या नारदाचा, माझा नाही कोणाचा, नारदाचा आशीर्वाद देतो. आणि तेच नारद आपलं कल्याण करून जातो हे लक्षात ठेवा. आणि नाही माझे आणि हो का पंडित बस शेवटी सांगतात तुका म्हणे नवविध
जाणे भक्तीचा जिव्हाळा, तोची दैवाचा पुतळा. अनेकने माझे म्हणा आणि होका पंडित, नाम रूपी जडले चित्त, त्याचा दास मी अंकित. तुका म्हणे नवविध, भक्ती जाणे तोची शुद्ध. आता नवविध म्हणजे काय, भक्ती म्हणजे काय? श्रवण, कीर्तन, विष्णुस्मरण, पादसेवन, वंदन, अर्चन, दास्यम, सख्य आणि आत्मनिवेदन. शेवटी आत्मनिवेदन नवी भक्ती. या 9 भक्तीपैकी काही न भक्ती अशी केली महाराज. गोरोबा काका घ्या, भक्तीच होती. नामरूपाला चित्त दडलेलं होतं, चिखल तुडवत होते. लहान मूल आलं, पायाखाली तुडवलं, शिखल आणि रक्तमांस एक झालं. जनाबाई नवलाची गोष्ट ऐकत ठेवा, नवलाची गोष्ट ऐकत ठेवा. कुंभाराने वाडा तुडविले पाय, कुंभाराने वाडा तुडविले पाय. नवलाची गोष्ट ऐकत ठेवा, नवलाची गोष्ट ऐकत ठेवा. कुंभाराने वाडा तुडविले पाय, कुंभाराने वाडा तुडविले पाय. वा वा वा. सज्जनाचा पहिला दिवस आहे आणि पहिल्या दिवशी टायमाला खूप महत्व असते. उशिरा जरी सुरू झालं तरी वेळेवर कीर्तन सोडणं फार गरजेचं असतं. आता अशी गायक मंडळी भेटल्यानंतर मृदंगाचारी दोन्ही सारखे महाराज आणि ह्यांनी चालीप्रमाणे अशा केल्या ना अशा चाली काढल्या की आपलं चैतन्य निर्माण झालं. चैतन्य असाच आनंद दत्तप्रभूनं आपल्याला द्यावा आणि याच आनंदात आपण जावं, याच आनंदामध्ये गावं, याच आनंदामध्ये नाचावं. बघा हरिपाठामध्ये महिला तर होत्याच महाराज, पण लहान लहान मुलं सुद्धा त्यांच्या संग होते. आणि लहान मुलं इथले तालात उड्या मारतात, तालात नाचतात, कारण विकारी नसतात, ते अविकारी असतात. हे छंद त्यांच्या मनात जर जुटला तर मोठेपणी सुद्धा दुपारा नाचले तसे नाचणार नाही. दुपारा कळलं का तुम्हाला? नाही, तुम्ही नव्हते. असू द्या, होळी असू नये तर होळ असू द्या, पण मर्यादा असते. तसं आपल्या शकलीस मधले सर्व आनंदाने होळी खेळतात, पण पारायण चालू असताना मात्र कोणी विक्षेप करत नाही, मर्यादित ठेवतात. आणि तुम्ही माता माऊलीने या ज्या मुलावर संस्कार दिलेत, रात्र रात्र मुलं जागतात, भोजन करतात, हार बांधतात, वज ओळतात आणि दत्तप्रभूची सेवा करतात. ही सेवा तुमच्या वाट्यावर येणार आहे. आणि जोडून या धन, उत्तम व्यवहारे, उदास विचारे, उत्तमची गती आणि उत्तम भोगीला. एवढं लक्षात ठेवा. ज्याची वर्गणी राहिली असेल त्याने वर्गणी दत्तप्रभू येण्याच्या अगोदर द्या. मालकाने एकदा नजर टाकली आणि मालक एकदा शिवासनावर बसले तर नुसता वाटप सुरू होणार आहे. वाटप कोणाचा? ज्याने डिपॉझिट दिलंय त्याचा. आणि जे म्हणतील नंतर देऊ, प्रभू म्हणतात मग नंतरच पाहू. काय अजून 2 दिवस आहे मी बघा आलते जेव्हा सांगितलं एक जण आलं म्हणे किती 25ची पावती नाही का भरण्यासाठी.
त्याने सांगितलं हे शोभत नाही तुला, भगवंतानं भरपूर दिले, 5,000ची फाड आणि फाडली लगेच 5,000 का ते करायचं. बुद्धी देणारा तो आहे. बुद्धी तुम्ही बारीक विचार करो. आता मी 31 वर्ष इथं हो महाराज, सगळे इथं पत्राचे घरं होती. कशाची होती? पत्राची. सेवा करताना मेवा दिला, तुमचे मुलं सुधारले, नोकरी लागले, 4 पैसे आले. आता सगळ्यांनी जवळ 2-3 मजले बांधलंय. दत्तप्रभूनं सुखी केले. अगोदर तुम्हाला दिलं आणि मग त्यानं काम करून घेतलंय. अगोदर तुमच्या घर बांधले आणि नंतर मग मागून आपलं बांधून घेतलंय. अजून सुद्धा त्या मंदिराचं काम बरंच आपलं अपुरे, अजून मदत पाहिजे. विचार न करताना पट वर्गणी द्या आणि हातभार लावा, मंडळाला खुश करा आणि आपला कार्यक्रमही चांगला होईल याची दक्षता घ्या. कारण मोठमोठाले कीर्तनकार बोलवायचे म्हटल्यावर काय माझ्यासारखेच का? 8 दिवस राहायचं, वीर काकडाय करायचा, हरिपाठात नाचायचं, पारायण करायचं, जागरालय थांबायचं, इथं आपलं पोरातही खेळायचंय आणि केलं तेवढं घ्यायचं. महाराज काय तर महाराज अशी गेले तर महाराज कोण कशात काय जाईल. एका महाराजांचा आज जगात असा पिंगळा केला आणि ते सरळ सांगते, हे सांगितलेलं तुम्ही जर ऐकलं नाही तर काय होईल. हे करी नाही काला करी दुसरं नाही केलं, हे करी नाही काला. सहज बोललो राव, पण फळीद्रूप झालं. टाळी वाजवायला जोरात. वा 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 वा. बरं आता संपू का? कारण टाइम 11:15 वाजले. 10 मिनिटं आपली पिंग्यात गेली. पिंगा ग बाई आव का रोज येत जा. सकाळी काकड्याला या, काकडा होईल. 4ला उठा आणि 5ला आलं तरी चालेल. 5 दिवसात काकडा होईल. त्यानंतर ज्ञानेश्वराच्या दिवशीचे पारायण होईल आणि त्याच्यानंतर प्रवचन, त्याच्यानंतर 9 ते 11 कीर्तन, मदत हरिपाठ होईल. हे सगळे कार्यक्रम भरगत झाले पाहिजेत. असं तुम्ही या, शेजाऱ्याला सांगा आणि आपल्या सोयऱ्याला सांगा. तुम्ही या, शेजाऱ्याला आणा, सोयऱ्याला आणा. गैरहजर राहायचं नाही. काय सांगताय ते? समजा
लागलीच गुचकीन केलो आपण येता येईल का नाही सावध झालो आणि हरीच्या आता हे धन संपत्ती हे सगळं सोडून द्या हो याच्या नांदी लागू नका हे धन फक्त देवाच्या कारी लावा देव आपल्याला देतो ते देवाला देऊन टाकायचं आणि देवाच्या दारामध्ये नाचायचं बागडायचं आणि भगवंताला एकच सांगितलं देवा मी माझा आणि तू माझा देव माझा मी देव माझा देव माझा देव माझा माझा देव माझा मी देवाचा देव माझा देव माझा देव माझा माझा देव माझा मी देवाचा देव माझा देव माझा देव माझा देव माझा मी देवाचा देव माझा देव माझा देव माझा देव माझा मी देव माझा मी देवाचा हेच म्हणायचं आणि त्याच्या चरणात लीन व्हायचं ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर माऊली विठाल जय जय विठाल विठाल जय जय विठाल विठाल जय जय क्षमा